अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, संत कुर्मदास महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव नमः. श्री माता पिता नमः. जय जय राम. चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन, तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मचिंद्र पाहता ग्राम सुरस, बोलता झाला गोरक्षास. ब्रारे प्रारंभ क्षुदेश, जठरा माझी दाटला. तर अशा प्रकारे श्री गुरुला वंदन करून, श्री गणरायाला वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, सर्व श्रोत्यांनी वंदन करून, आपण काल गोरक्षनाथांचा जन्म झालेला पाहिला. गोरजकेरातून गोरक्षनाथ त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. आणि त्यानंतर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गुरु शिष्याची जोडी मार्गाक्रमण करू लागलेली आहे, चाललेली आहे. आणि वाटेत कनकगिरी नावाचा गाव लागलेला आहे. आणि त्या कनकगिरी गावात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणत आहे की, हे गोरक्षनाथा, आता मला भूक लागलेली आहे, तर तू ह्या गावात जाऊन भिक्षा मागून आण. भिक्षा जठरा माझी दाटला, कक्षे माझी घालुनी झोळी, बारे संचरुणी वस्ती मेळी. भिक्षा मागुनी विडी, क्षुधा माझी हरिकी. आता तू काय कर, तुझ्या काकामध्ये जोळी घाल आणि ह्या गावात जाऊन भिक्षा मागून आण. आणि माझी जी भूक आहे, मला जी भूक लागलेली आहे, ती भूक, त्या भुकेचं क्षमन कर. आणि असं गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ म्हणत आहे. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर कोप जोडी कक्षे घेत, संचरुणी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता ती उद्देशी, तव तो गेला एका विप्रगृहाशी. तेथे पाहता ते दिवशी, पितृश्राद्ध मिरविले. विप्रकरुणिया भोजन, उपरे मागत्याशी देतसे अन्न. ते संदेशी गोरक्ष जाऊन, अलक्ष आदेश कल्पतसे. तर काकेत जोडी घातलेली आहे आणि गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी घरोघरी हिंडू लागलेले आहेत. तर तिथे एका ठिकाणी एका घरी पितृश्राद्ध होतं आणि पितृश्राद्धचं जेवण तिथं चाललेलं होतं. आणि गोरक्षनाथ त्या घरी गेलेले आहेत आणि तिथं अलक्ष निरंजन, अलक निरंजन असा आदेश त्यांनी केलेला आहे. आणि तिथं भिक्षा मागण्यासाठी ते गेले असताना पुढे काय होत आहे. तव त्या घरची नितंबिनी, महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी, क्षमा शांतीची लावण्य खाणी, सर्वगुणी संपन्न.
तर अशा प्रकारे त्या घरची जी महिला आहे, जी स्त्री आहे, जी माता आहे, जी भगिनी आहे, ती अत्यंत सुशील आहे, क्षमा शांती म्हणजे क्षमाशील आहे, दानशूर आहे, सर्व गुणानं संपन्न आहे. आणि त्या ठिकाणी तिने पाहता गोरक्षनाथ, भाविती झाली चित्तात, म्हणे धन्य हे बाळातीत, चांगुलपणी मिळत असे. तिने गोरक्षनाथाला पाहिलेलं आहे. गोरक्षनाथाला पाहून तिला धन्यता वाटत आहे की ती बाळ चांगला आहे आणि ती मनात धन्यता व्यक्त करीत आहे. प्रत्यक्ष माते भाषे कैसा, ती बालार्थ होतीला ठसा, की हरून सफळेचे मांडुसा, महिलाही उतरला. परे हा तापसी योगी श्रेष्ठ, माते भासतो योग हा श्रेष्ठ, पूर्वी कोणी योगदृष्ट, जगा माझी मिळत असे. ऐसे जाणवे लवड सवडी, पात्री पदार्थ सुक्रे वाडी, अन्न सामग्री अतितातडी, घेऊन आली भिक्षेची. तर अशा प्रकारे हा योग्य आहे, हा कोणतरी योग्य आहे आणि अत्यंत तेजस्वी दिसणारा हा जो बाळ आहे, पूर्वीचा कोणतरी योगदृष्ट झालेला आणि आता योगी झालेला दिसत आहे. आणि खरोखरच त्या ठिकाणी ती घरात गेलेली आहे, एक पात्र घेतलेलं आहे. पात्रावरती जे काही पदार्थ पितृश्राद्धासाठी केलेले होते ते सर्व वाढून आणि त्या गोरक्षनाथासाठी घेऊन आलेले आहे. ऐसे जाणून लवड सवडी, पात्री पदार्थ सोकरे वाडी, आणि सामुग्री अति तातडी, घेऊन आली भिक्षेची. खाजा करंजा पदार्थ घेवर, पोळी भात शिरापत, माल फुग्यादी सुकुमार, परम मृदू भक्षतो. चोटी मुगदळ बुंदी विशेष, पूर्ण पोळी विस्तीर्ण पात्रात, घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस, श्रद्धा पूर्ण ठेवल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत, सोमषटकाचे द्रोण भरित, कोशिंबिरी आंबेरा येते, बहुभात चटणीया. कढी सांबारे वडे त्यात, सार आमटी चणचणीत, नाना द्रोण भरून द्रुत, मीठपटादी वाढले. मध्यभागी ठेवणी भात, त्यावरी वर्ण कनकवर्णात, तरी वडे पोकळे दह्यात, घालून या वाढले. किती पदार्थ, किती आपला देश श्रीमंत होता पहिला. आपल्याला ह्यातलं जे पदार्थाचं वर्णन कवीने केलेलं आहे, आता ह्या ग्रंथाला लिहून मला वाटतं 300-400 वर्ष तरी झाले असतील, परंतु त्यावेळेस किती खाद्यपदार्थ ह्या भारतामध्ये होते, आपल्या महाराष्ट्रात. तर आता त्याची नावं सुद्धा आपल्याला येत नाहीत. मध्यभागी ठेवणी भात, त्यावरी वर्णात, तरी वडे पोकळे दह्यात, घालून या वाढले. ऐशी आपरी षड्रसान्न, घवघवीत पात्र वाढून, रक्षा पुढे ठेवून, नमस्कारी प्रीतीने. तर अशा प्रकारे पात्र वाढून आलेलं आहे. मोठं असं पात्र आहे. पात्रात अनेक प्रकारचं पंचपक्वान्न षड्रस अन्नाने युक्त ते जेवण आहे. आणि अशा प्रकारे त्या गोरक्षनाथाला पुढं ते पात्र ठेवलेलं आहे आणि त्या गोरक्षनाथाला नमस्कार करीत आहे. आणि पुढे ऐश्या गोरक्ष पाहता पात्र सुरस, मनी वाटला परमहर्ष, चित्ती म्हणे त्याने तंबिनस, धन्य धन्य माऊले. गोरक्षनाथा पुढे ते पात्र ठेवल्यानंतर गोरक्षनाथ ते पाहून आनंदित झालेले आहेत आणि आनंदित होऊन ती जी माता आहे त्या मातेचं धन्य धन्य म्हणत आहे त्या मातेला. गोरक्ष आम्ही कोटील कोण, नो हे इष्ट सोयरे जन, आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढणं आणले. आम्ही कुठलं कोण, कोणाचं कोण आम्ही, आणि एवढं मोठं पात्र आमच्यासाठी वाढून आणलेलं आहे. हे माते खरंच तू धन्य आहे. आणि आम्ही पात्र पहा घवघवीत, हे पात्र नोही यथार्थ,
शिवलिंगी शोभला भात पात्र शाळंका मिरवली. ते पात्र नाही, पहा एक शिवलिंगासारखं दिसत आहे, मध्ये भात विराजमान आहे. भाताचे या ठिकाणी ते शिवलिंग जसं असतं, महादेवाची पिंड जशी असते तसं हे पात्र शोभत आहे. आणि पुढे नाना पदार्थ अर्थ प्रकरण हे शिवाशी अपार सुगम ही शिवला खुली डासळून शाळुंकाती मिरवली. ती प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र म्हणते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले. तरी शोक नोहे प्रतना मिळ खाजे मंत्री दिसे सबळ मोवळी छत्र तेजाळ वरांनही मिरवले. ऐसा भास भासून रवी पात्र कक्ष झोळीत ठेवी आशीर्वचने तो ठेवणी बाई जाता झाला महाराज. चित्ती मने उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता वेतुनी सोकष्टाते देवी हिंडारे बरोबरी. तर आता बरोबर हिंदून काय होतं, आता हिच मला हे पात्र जे भेटलेलं आहे आता आमची भूक भागणार आहे. खरोखरच उत्कृष्ट असं ताट तिनं वाढून आणल्यानंतर गोरक्षनाथांना धन्यता वाटत आहे. ऐसे विचार करून चित्ती येऊन मंदिरे श्री गुरुमूर्ती भिक्षा झोळी कक्षेतून निवृत्ती काढून ठेवी पुढारा. तर अशा प्रकारे ते ताट घेऊन ते पात्र घेऊन तो आलेला आहे. आणि तिथं आल्यानंतर ते पात्र मच्छिंद्रनाथापुढे आपल्या गुरु पुढे आणि त्यांनी काढून ठेवलेलं आहे. तवती प्रत्यक्ष तपोमुळे विकासुनी पाहे झोळी तवते अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले. मग ते घेऊन आपले पाशी भोजन करी योगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता बक्षी आवडीने. मुखा माझी कवळच करिता रसनान लावी दंता म्हणे हे करकी होईल आता जवळ सवडी लोकितसे. तर अशा प्रकारे ते ताट मच्छिंद्रनाथापुढे ठेवलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथांनी भोजन करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि असं जे काही प्रसंग आहे तो चाललेला आहे. तर आता ही जी कथा आहे ती आपण उद्याच्या भागात पाहूया. आता पाऊस चालू झाला असल्यामुळे पत्र्यावर वाजत आहे, त्यामुळे आता इथंच आपण थांबूया. आणि झालेली जी सेवा आहे त्या नवनाथांच्या चरणी, त्या मच्छिंद्रनाथांच्या, त्या गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करून, त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथांच्या चरणी अर्पण करून आपण आता इथंच कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुमदास महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव.